रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। गंभीर गुन्ह्यातील दाखल असलेल्या आरोपींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पोलीस पथक तयार करून शोध सुरू केला होता। अशातच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी विशाल उर्फ गोट्या अविनाश लातूर, वय वर्ष 25, धंदा मजुरी, राहणार जगदाळे शाळेजवळ राजारामपुरी, 14वी गल्ली, कोल्हापूर। अजय उर्फ अजय अविनाश माने, वय वर्ष 30, राहणार सदर बाजार, तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक प्रेम, वय वर्ष 17, हे मोक्का गुन्ह्याअंतर्गत जामिनावर होते। त्यांची राजारामपुरी परिसरामध्ये फार मोठी दहशत सुरू होती। तसेच त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात खंडणी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते। या 3 आरोपींचा पोलीस शोध घेत असताना पथकाचे अंमलदार वैभव पाटील हे तिघे चाकण पुणे इथं असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पथकानं चाकण पुणे इथं जाऊन सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, विशाल खराडे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, योगेश गोसावी, शिवानंद मठपती, संतोष बर्गे यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।